इकडे 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 इथे 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 Good morning, Mama. Good morning. Good morning. Good morning. Good morning. आज होता एक प्रमोशनचा शूट, त्यासोबतच ना आज चिमणीचा स्वामींचा लुक करून तिचाही फोटोशूट करायचं होतं, त्यामुळे आज जरा धावपळच होती. मग प्लॅनिंग असं केलेलं होतं की सकाळी ना प्रमोशनचा व्हिडिओ शूट करून घेऊ आणि दुपारनंतर ना चिमणीचा करूया. मग ह्या बापलेकीची पेटपूजा केली आणि निघालो पुन्हा जायला बाहेर. आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं ना, हे बापलेक माझ्या आधी रेडी होऊन ना बाहेर निघून जातात. आता पागे पा पा पागे ना पा पा चल पकडेला बाजारात जाऊन ना प्रमोशनचा सगळा शूट कंप्लीट करून घेतला आणि येता येताच ना चिमणी झोपी गेली, कारण मॅडमच्या झोपाचं टायमिंग झालेलं होतं. मग घरी निघून आलो ना, आल्यानंतर ना हे असं पाण्यानं मेकअप धुवून दाखवायचा होता प्रमोशन मध्ये. मग ते सुद्धा करून दाखवलं, कारण आता प्रमोशनचा व्हिडिओ म्हटलं हे सगळं तर करावंच लागतं. माझं चालूच होतं तेवढ्यामध्ये बाहेर ना धो पाऊस चालू झाला. मग पुन्हा पाऊस उघडल्यानंतर ना चिमणीला स्वामी बनवलं. तशी ते आमच्यासाठी साक्षात स्वामीच आहे बरं का. ये 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 बस कर पब्लिक पाय नाही असं मी ना बेसनचे लाडू बनवत आहे. मला बेसनचे लाडू खूप दिवसापासून म्हणजे बनवायचे होते, मला खूप जास्त आवडतात, पण टाइमच भेटत नाही. आता पण संध्याकाळी बनवत आहे. बाहेर मस्त पाऊस चालू आहे, म्हटलं बनवावे बघावं. तसा युट्यूबवरच व्हिडिओ बघितलाय की कसा बनवायचा वगैरे, मग त्याच्यानुसारच बनवणार आहे. बघू बनतंय की कसं होतंय माहित नाही. त्याला कसं बेसनच्या लाडवाला तूप जास्त लागतं ना, मग वेस्ट होऊ नये म्हणून मी ट्रायच केलं नाही कधी. पण आज म्हटलं एकदा ट्राय करून बघू, बनलं तर बनलं, नाही तर नाही. मग तेच आता बनवणार आहे. तुमच्यासोबत पण शेअर करते की कसं बनवते, आणि बनलं तर मग रेसिपी पण होऊन जाईल ना, आणि नाही बनलं तर तुम्हाला समजेल की नाही बनत म्हणून. तर मी ते ना ही वाटी घेतलेले, ह्या वाटीनं 2 वाट्या ना बेसनचं पीठ घेते. एका पॅकेटमध्ये एकच वाटी बसायला बरोबर आहे. हे 10-10 वाले पॅकेट आहेत बेसनचे, तेच घेतलेत मी. बरोबर आहे, एका बेसनच्या पॅकेटामध्ये 1 वाटी बरोबर बसायला. तुम्ही घरचं पण बेसन घेऊ शकता, असं त्या व्हिडिओ मध्ये म्हणणं आहे. आता ह्याच्यात काय बरोबर आहे, त्यामुळे हे करत नाही, आता मी मोजत नाही. तर हे 2 वाटी बेसनचं पीठ, आणि ह्याच वाटीनं ना 1 वाटी साखर. थोडीशी जास्तच टाकते, थोडं गोड.
तर हे साखर ना मिक्सरला बारीक वाटून घेते. तर माप सोपंच आहे. एका वाटीनं 2 वाटी जर बेसन घेतलं ना तर 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप असं हे आहे. आता ह्याच वाटीनं ना तूप घेऊन तुपामध्ये बेसन भाजून घेऊ. हे आधी मिक्सरला बारीक करून घेते म्हणजे पिठी साखर तर बनेल. आणि आता बनवायला घेते, बघू कसं बनतंय वगैरे. पिठी साखर करून घेतली. या भांड्यामध्ये ना जास्त असेल ना तरच बारीक होते, थोडं असलं बारीकच होत नाही. हाऊस म्हणून घेतले. परफेक्ट आहे. तिथं ना मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. बस आता माझी इच्छा एवढी आहे की एवढं तूप वेस्ट होऊ नये, म्हणूनच भीती वाटत आहे. फर्स्ट टाइम ट्राय करत आहे असं काहीतरी. बघू काय होतंय काय नाही. हे 1 वाटी तुपामध्ये बेसन ना ते 2 वाटी आपण मस्त भाजून घेऊ. फक्त रेसिपी चुकू नये. हे 2 वाटी बेसन हे केलेलं त्याच्यात टाकून घेतो. आणि 10 मिनिट नाही चांगलं तुपामध्ये हे करायचंय, परतायचंय कलर चेंज होईपर्यंत बेसनाचा. बाबा हात दुखायला एवढंच. हलवा 10-15 मिनिटं हलवायचं म्हटलं ना जरा जास्त दाखवू का? जमल ना, बिघडायचं नाही ना. बघाल ना, बघाल का जमल? बनाल. तुम्ही बनवलेत का कधी? येते का तुम्हाला? नाही, मला नाही जमत. बापरे, किती लाडू होतील ह्याच्यामध्ये? 10 होतील. छोटे छोटे म्हणजे 10 छोटेच बनवायचे. जाऊ दे, फर्स्ट टाइम ट्राय करते ना, कसं होतंय कसं नाही. मग बनले ना मग 1 किलो तूप आणते आणि 1 किलो तुपाचे लाडू बनवते. कमी गॅस. रोहनला लय आवडते बेसनचे लाडू. मम्मीला विचारूनच करते, म्हणजे मी कसं फराळाचंच करत नाही, पण फर्स्ट टाइम म्हटलं थोडंसं बघावं. बेसनचे लाडू आवडते म्हटलं ह्यावेळी ट्राय करून बघते. मम्मीला पण नाही विचारलं, डायरेक्ट एक सिम्पल व्हिडिओ आला युट्यूबवर, तो बघून आवडला, म्हटलं असंच ट्राय करते बघते जमतेत का. तेच हे करायला बघून तर वाटायला मला जमणार आहे, पण आय डोंट नो. जमले नाही जमले तरी खावं. आशीर्वाद राहू दे. चिमणी बाहेर खेळायला म्हणून निवांत बनवायचं काम झालंय. ती आत आली ना मग लाडू पण गेले, सगळंच गेले. ती बाहेर आहे म्हणून शांत चालू. चॉकलेट राहिलं होतं मला. चिमणीपेक्षा जास्त गोड तर ना मीच खातो. आवडलं. थँक्यू. भाजायला का? नको ना, फुल राहू दे ना. नको. करपल बिरपल सगळं बेसनचा पिठलं होऊन जायचं. मला त्या ग्लासमध्ये ना थोडंसं पाणी द्या, ह्याच्यामध्ये असं थोड्याशा शितुड्या मारायच्या नंतर लास्टला. पण हे कसं चेंज होईल कलर माहित नाही. आणि हो, ते राहिलमध्ये स्वामींचा शूट केलेला चिमणीचा कालचा कसा वाटला ते नक्की सांगा. मस्त दिसत होती चिमणी, आणि चिमणीचा ऍक्ट पण तसाच काही चालू होता, म्हणजे स्वामींच्या सारखं चालणं, रिॲक्शन वगैरे ते बघून. म्हणजे पहिल्यापासूनच ती जशी लहान आहे ना तेव्हापासूनच ती नखरं करते काय ना काय, जे बघून छान वाटतं.
पण काल स्वामींच्या लुक मध्ये जर अजून मस्त वाटत होती ती ना. आणि तिचं जे काय नखरं होतं ना ते बघून विश्वासच पटत नव्हता की ती तसं काय करायले. त्यातल्या भरपूर क्लिपा शूट केल्या, तुमच्यासोबत पण शेअर केल्या. आणि व्हिडिओ शूट कसा झाला ते पण ओरिजिनल व्हॉइस मध्ये ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करते. कारण का तर एवढा मोठा ब्लॉग तर एकदम नाही शूट करायचा झाला. मग हा बेसनचे लाडू दुसऱ्या दिवशी बनवायले आणि स्वामींचा लुक ना तिचा आदल्या दिवशी केला. मग तो एकच व्हिडिओ मी शूट करून ना एकत्रच अपलोड करायले. कसा वाटला नक्की सांगा स्वामींचा लुक तिचा. अरे बापरे, किती वेळ झालं बरं. कलर चेंज झालेला दिसायलाय का? होय लागला नॉर्मल. खूप जास्त झालं का? नाही, ह्याच्यामध्ये अजून ते साखर घातल्यानंतर हे होईल. आता हे ना प्लेट मध्ये काढायचं, त्याला थंड करायचं. थंड झाल्यास मग ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आणि मग लाडू बांधायचे. या ना हलवा, हात लय दुखायलेत. हा, त्याला कंटिन्यू पण हलवायला लागतं का थांबून हलवू शकतोय? थांबला, कलर चेंज होतो ना तर करपलं तर पुन्हा जाईल. काय नाही तेवढं माझं तूप वेस्ट. हलवा कुठं? पातळ कसं काय होऊ लागली तू? तूप आहे ना त्याच्यात. नंतर ते हे झालं ना, गार झाल्यानंतर बरोबर येईल. असंच केलं होतं ना, पातळच असं प्लेट मध्ये काढलं आणि थंड झालं त्यामध्ये पिठी साखर टाकली आणि मग बांधायला घातली लगेच. एक पहिल्यांदा बनवताना नाही समजणार ना, नंतर येईल. एकदा दोनदा बिघडलंच ना. अरे पण त्या बॅगडावर ढोकळ्याचं पीठ लिहिलं ना. बेसनच आहे ना, ढोक्याचं पीठ काय बेसनच असते. बेसन असते पण त्याच्यात वरून चिकटल्याला काढा. बेसनचा कलर चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना थोडासा पाण्याचा शितोडा देते आणि 1 मिनिट फक्त हलवते आणि गॅस बंद करते. हे भगवान, हे ना लाडू म्हणे काय दाणेदार होतात, म्हणजे थोडक्यात मोतीचूर सारखे. म्हणून हे थोडस पाणी शिपडलं. मग झालं, आता बंद करते. बेसन ना प्लेट मध्ये काढून घेते गार व्हायला. पूर्ण कडे ना पुसून घेतले, तूप जास्त गेलं ह्याच्यामध्ये, काही सोडलेलं नाही. आता हे गार व्हायची वाट बघते. गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ना बनवलेली पिठी साखर टाकू आणि बांधू. भले 4 होऊ दे पण व्यवस्थित झाले पाहिजेत लाडू, बस बाकी काही नाही. आता गार झाल्यानंतर बांधू, बघू कसं होतं. आता हे गार झाले, त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करते. मम्मी काय करणार? मग थोडी थोडी टाकते. आधी कसं होतं इलायचीचा वास, ह्याच्यामध्ये इलायची पण टाकलेली ते सांगायचं राहिलं. इलायचीचा वास नसते. तिला गोड आवडत नाही, तिला काय मिक्स करतात. हा, पहिले मम्मा लाडू, मम्मीने काहीतरी केलं तुझ्यासाठी, तू खाणार का? तू कधी गोड खावावं. नको पारे नको, मी खाऊ बनवायले. खाऊ पाणी वगैरे लगेच अंगावर जायची गरज आहे का तुला? लगेच हा, ते नको काढू ठेव. झालं, मला वाटलं जास्त पातळ वाटायले पहिले. आता या घट्ट होईल है ना. जाऊ 1 प्लेट आहे लाडू बनवलेले हे करायला, आणि त्याच्यामध्ये बदाम आहेत ते पण घेऊन या.
साखर मिक्स केले, लाडू बनवून घेतले. आणि थोडं पातळ का वाटायला, नंतर टाईट होईल का. त्याचे बदाम काढले. साखर आहे ना, हडकल्यानंतर हे होईल. जाऊ दे, बर्फी ना बर्फी. खायला तर मस्त लागायला ना. असं काय व्हायलंय. खूप जास्त झालं काय याच्यात. हा थंड झालं, घट्ट व्हायला काय. थंड झाले म्हणजे जरा असं त्यामध्ये हे झालं. तुकडं करून टाकतो बदाम. जमायले पण का काय माहिती, पातळ वाटायला थोडं. ह्याच्यामध्ये ना तूप जास्त झालं, त्यामुळे थोडं पीठ पातळ झालं होतं. अंदाज थोडासा चुकला, थोडं कमी घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे वाटीच्या थोडस कमी, म्हणजे अर्धी वाटी जरी घेतलं असतं ना तूप तरी जमलं असतं. नंतर ना ह्याच्यामध्ये बेसन भाजून वापस थोडस ऍड केले, तेव्हा त्यात बळण आले. नाहीतर थोडस पातळ झालं होतं. पण खायला ना टेस्टला एक नंबर लागायलेत. लाडू तयार झालेले आहेत. थोडस बिघडलं, पण फर्स्ट टाइम होतं, एवढं म्हणजे अंदाज नव्हता, त्यामुळे ठीक आहे. पण जमलं आणि खायला एक नंबर लागायलेत. बिघडलं म्हणजे जमलंच, फक्त थोडस नंतर बेसन ऍड करावं लागलं, बाकी काय नाही. लाडू तर मस्त झालेत, खायला पण एक नंबर लागलेत. मी अजून बहुतेक आता बनवेन असं वाटायला ह्याच्या टेस्ट नुसार. बघू. तसे रात्री बनवले होते लाडू, तेव्हा काही सेट झाले नव्हते, पण सकाळपर्यंत ना लाडू एकदम मस्त सेट झालेले होते. आणि लाडू टेस्टिंगला एवढे मस्त झाले होते, काय सांगावे. मी तर माझ्याच लाडवाची फॅन झाले. तुला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे. काय म्हणते चिमणे. चिमणी मला पैसे देता रे, दे.